बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री वासुदेव पाटील लिखित कादंबरी गिरहान. प्रकरण दुसरे. राधाजीची तब्येत सिरियस असल्याने चंद्रपाल प्रभूनेनं अचानक भव्यास पुण्यास बोलावलं. भव्या ही सकाळी लगेच पुण्यास निघाली. सायंकाळ पावे तो औंधमधल्या आपल्या बंगल्यावर पोहोचते तर राधा आजी मस्त झोपलेली. भव्या येताच प्रभूणेंनी डॉक्टर अमोघला कळवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर अमोघ प्रभूणेंच्या घरी आले. भव्या बेटा, आई ठणठणीत आहे ग, पण डॉक्टर अमोघनीच तुला लगोलग बोलवायला लावलं म्हणून खोटं बोलावं लागलं. भव्या, तुला तातडीनं बोलवण्यामग तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुला धोका संभावण्याची शक्यता अधिक आहे म्हणूनच तुला तातडीनं बोलावलं. मला तुझ्याकडून काही बाबींचा खुलासा हवा आहे. डॉक्टर साहेब, आता मला तुमच्या उपचाराची गरजच नाही आणि मी जिथं आहे तिथं सुरक्षित आहे. आपण इथं बोलवून माझा नाहक वेळ घेत आहे. भव्या ऐक, मी माझा दवाखाना सोडून कालपासून संपर्कात आहे प्रभुणे सरांच्या. आत्ताही सर्व कामं सोडून आलोय मी. ऐक, काहीतरी घडतंय म्हणूनच ना. पोरी, डॉक्टर काय सांगताहेत ते तर ऐकून घे आधी. दादासाहेब, मला काही आता पूर्वीसारखा त्रास नाहीच, तर मग डॉक्टर साहेब पुन्हा त्यांचा वेळ का खर्ची घालवतायत? भव्या, तुला होणारे भास आभास कमी झाले ते माझ्या उपचारानेच ना. पण असलेच भास आभास माझ्या दुसऱ्या पेशंटलाही होत आहेत, अगदी तुझ्यासारखेच. तीच गढी, तेच देवालय, तीच विहीर, अगदी सारं सारं तुला होणाऱ्या भासांसारखंच. यासाठी तुझी मदत हवी आहे मला. कुणाला? आणि त्यात मी काय मदत करणार? मला होणारा त्रास कसा वसा थांबलाय तर मी कशी मदत करणार त्याला? पण तरी कोण तो? तुझी भेट झाली आधी त्याच्याशी. ते सोड, परवा काल तुला भेटला तो तारापुरात. तारापुरात? आणि कोण भेटला? भैरव शिंदे, इंजिनियर आहे तो महावितरणात. ते ते तर सनकी वाटले मला. काहीतरी बरळत होते प्यायल्यागत. काय बरळत होते? हेच की, मी तुम्हाला पाहिलं कुठंतरी आणि दुसऱ्या दिवशी तर कन्नी 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 करत होते. आणि तसं करत ते पहाटेच गडीवर आले होते वेड्यागत. वेडेच तर नाही ते. तेच, वेडा नाही आहे तो. एका घरंदाज उच्चभ्रू संस्कारातील घरातला अभियंता आहे तो. आणि तूही त्याला पाहिले? हो, त्याआधीच तो गढीवर येऊन गेला होता. नाही भव्या, त्याआधी तुम्ही दोघेजण भेटले होते. बोल, काय चाललंय तुमच्या दोघात आणि केव्हापासून? काय चाललंय म्हणजे? आणि आधी? कदापि शक्य नाही. डॉक्टर अमोघनं 12वी वेळेचा फोटो दाखविला. भव्या, हा तुझाच फोटो ना? हो, 12वीत प्रथम आली तेव्हाचा. पण त्याचा काय संबंध इथं? तुझ्यासोबत उभा असलेला हा मुलगा तोच भैरव शिंदे आहे. 12वी 10वी शिष्यवृत्ती परीक्षेत सतत तुझ्या पुढे क्रमांक मिळवणारा. असं का? असेलही, पण आता एवढ्या वर्षानंतर मी कसा ओळखेल त्यांना? भव्या, तुला जे भास होत होते तेच भास त्यालाही होत आहेत. डॉक्टर साहेब, मला आधी होता तो त्रास, पण आता नाही आहे. भव्या, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी तर सहकार्य करशील ना? काय सहकार्य करावं मी? मी विचारतोय त्या प्रश्नांची उत्तरे. कोणते प्रश्न? तू व तो दोघांना केव्हापासून ओळखतात? फक्त ओळखच की या ओळखीचं रूपांतर? डॉक्टर साहेब, हास्यास्पद काहीही विचारू नका. सत्काराला 10वी 12वीला सोबत असणारा तो एक संयोग होता. त्यानंतर तारापुरात काल परवा भेट. बाकी ना तो ओळखतो ना मी. मग समपातळी गाठली आहे ना. कायम मागे उभी होती व पुढेही मागेच उभी राहणार आत्ता, तर पुढे उभी राहू दे. या वाक्याचा अर्थ काय भव्या?
डॉक्टर अमोघांनी थेट विषयालाच हात घातला. कोण म्हणाले हे? तूच कलेक्टर ऑफिसात सत्कार स्वीकारताना, असं तोच मला म्हणाला. मग त्यांनाच विचारा अर्थ. म्हणाली तू होतीस, अर्थही तूच सांगशील ना. डॉक्टर साहेब, स्किझोफ्रेनियावर उपचार तुम्हीच केले ना माझ्यावर. झाला असेल मला काही भास त्यावेळी. भव्या, तू विसरतेस. आजारपण त्यानंतर आलंय तुला. डॉक्टर साहेब, आजाराची तेथून सुरुवात असेल झाली. भव्या, का झाली ही सुरुवात खरं सांग. मला माहीत नाही. तारापूर तुझं गाव ना? पुणे माझं गाव, भव्या ठासून म्हणाली. चंद्रपाल दादासाहेब प्रभूने, पण तू सानप, मग तुझं गाव पुणे कसं? आता भव्याच्या मुठी वळल्या, कानाच्या पाळ्या लाल झाल्या. तिनं उठत दादासाहेबांना जोरात हाक मारली. दादासाहेब आत आले. काय झालं बेटा? डॉक्टर साहेब, विचारा दादासाहेबांना. डॉक्टर अमोघ शांत बसले. त्यांनी भव्यास बसवलं. दादासाहेब, आपण प्रभूने तर भव्या सानप, म्हणजे भव्या तुमची मुलगी नाही? डॉक्टर साहेब, हे तर मी आधीच तुम्हास बोललोय. भव्या ही माझी मुलगी नाहीच. आमचे महंत सोडून गेले होते, तिचं पालनपोषण केलंय मी. दादासाहेब, फक्त हेच बोलत आलात आपण, पण पुढे काय? भव्याचे आई वडील कोण व कुठले? महंत लोक पुऱ्या भारतवर्षामध्ये फिरतात. आता त्यांनी कोणत्या अनाथ आश्रमातून आणली हे मला नाही माहीत. आम्हास मूल नव्हतं म्हणून त्यांनी आम्हास भव्या सोपवली. दादासाहेब, पण यानं मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतो ना. भव्याला दादासाहेब प्रभूंची चीड वाटली. ती आत धुमसली. डॉक्टर साहेब, जे आमच्या दादासाहेबांना माहीत नाही ते मी सांगते. काशीनाथ सानप, सोलापुरातील बार्शीचे, पाथरवट होते ते. तारापुरात धरणाचं काम करताना अचानक गायब झाले. त्यांचीच मुलगी मी. भव्या धीरोदात्तपणे बोलली आणि प्रभूने उडालेच. डॉक्टर अमोघने शांतपणे श्वास सोडला. भव्या, समपातळी गाठली म्हणजे काय? फक्त शेवटचा प्रश्न या घडीला. भासात आभासात काय आणि कसं काहीच माहीत नाही. डॉक्टर अमोघ उठला. भव्या बराच वेळ रडत बसली. नंतर प्रभूंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. बेटा, महंतांचा आदेश तू आज मोडलास. बोलत दादासाहेब तिच्या पाठीवरून हात फिरवू लागले. मात्र भव्याचा राग अजूनही शांत झाला नव्हता. ती त्याच सनखेत उठली व तिने तारापूरला निघण्याची तयारी केली. भव्या, अजून लगेच निघाली? 2 दिवस तरी थांब. जक्कड म्हातारी राधाबाई दातावींना बोडक्या तोंडातून हवा सांभाळत तोतरली. आजे, थांबली असती, पण शाळा. महंतांचा आदेश मोडायला नको मी आता. शिवाय महंत येतील बहुतेक तारापुरात, भव्या म्हणाली व दादासाहेबांचे आशीर्वाद घेत निघाली. तिला पायावर वागताना पहिल्यांदा घृणा वाटत होती. दादासाहेब, कन्नी कोण होती हो? भव्याच्या प्रश्नानं प्रभूने एकदम गांगरले. का? काय झालंय बेटा? काही नाही. शाळेत बऱ्याचदा बोलतात म्हणून विचारलं. गढीवर गंगाधर इंगळेंनी कुत्री पाळली होती, तामिळनाडूमधून आणलेली कन्नी जातीची. तिच्या जातीवरून तिला कन्नीच म्हणत. हुशार जातीवंत जनावर, म्हणूनच शाळेत विषय निघतो. पण ती अचानक कुठे गेली तपास लागला नाही. महंताचाही जीव होता तिच्यावर. पण बेटा, गाववाले काय सांगतात तिकडे फारसं लक्ष देत जाऊ नकोस. प्रभूंनी सल्ला दिला आणि भव्याच्या भुवया उंचावल्या. तसं गंगाधर इंगळे कोण, यावरही मी कुठं लक्ष दिलं दादासाहेब? तीही मनातल्या मनात म्हणाली व निघाली. तिथेही घटानं 2 चावदस आले होते. चावदसच्या सायंकाळची ती तारापुराकडे निघाली. पुनवेला खंडग्रास ग्रहण होणार होतं. ट्रॅव्हल्स निघाली. तिनं आपलं सीट घेत सामान ठेवलं. पुन्हा निघता निघताच 9 वाजले.
दिवसभराच्या विचारानं लगेच झोप येईल असा तिचा कयास होता, पण तो फोल ठरला व ती अधिकच गर्ते ठरवू लागली. मी तुम्हाला कुठंतरी पाहिलंय आधी. कण्णी समोर पडलीये तुमच्या. कुणीतरी तिशीर खुपसलं जबड्यात तिच्या. दादासाहेब प्रभूणे तर तुम्ही जानप, मग पुणं गाव कसं तुमचं? आई वडील कोण? कुठले? असंख्य प्रश्न जिभल्या चाटीत मेंदूत पिंगा घालू लागले. गंगाधर इंगळेंची कुत्री. गंगाधर इंगळे हाच तर भेटला होता आपणास. डॉक्टर अमोघ यांच्या उपचारापेक्षा आपणास महंताचं संमोहित करणं प्रभावशाली वाटतं. त्यामानानं अमोघांचं प्रौढ मानसशास्त्र हतबल वाटतं. समपातळी गाठली आणि आपणास भास आभास सुरू झाले. माचीवर चढत गढी, गडीजवळ पायऱ्यांचा आड, जवळ वाहणारी नदी, शिवालय अन पाय विहीर. किती किती आभास. आधी तर कधीच असले भास आभास नाहीत. बोर्डात 10वीला येता आलं नाही, पण 12वीला यायचंच पाहिलं हाच ध्यास. आणि आपण मेहनतीनं तो मिळवलाही. आपल्या पुढे असणाऱ्यास दाखवायचंच, आणि आपण करून दाखवलं तर आता दाखवू म्हणूनच सत्काराप्रसंगी किती अहम गंडतेनं गेलो होतो आपण. पण तो आला, पुढे उभा राहिला आणि पहिला भास झाला. चंद्रग्रहण, वडाचं झाड, पूजा, साठलोट. मुलगी झाली तर माझी सून, आणि मुलगा झाला तर काय कसले विचार येत आहेत मनात. आणि यावेळी तोच शब्द उमटले. कायम मागे उभे राहत आलीय आणि पुढेही मागच उभं राहायचं. आता तरी पुढे उभं राहू दे. आरत विनवणी. राऊळातील भैरवाला या भव्याची आळवणी जणू. तो बावरला, आणि तो बावरलाच. तदनंतर सुरू झाले भास. डॉक्टर अमोघचे उपचार सुरू. त्यांचे जीव तोडून काउन्सिलिंग, पण परिणाम शून्य. 4 वर्ष प्रयत्न फोल. आपला स्किझोफ्रेनिया बळावतच राहिला. महंत हिमालयातून नेहमीसारखेच अचानक आले. बच्ची, सपने देखना अच्छा होता है, पर जिस वक्त जो देखना जरूरी हो वही सोचो, देखो. जल्दबाजी कुदरत को मंजूर नहीं. महंत काय सांगताहेत काहीच कळलं नाही. गूढ अगम्य दुर्बोध त्यांनी संमोहित केलं. भास आभास कमी होऊ लागले. डॉक्टर अमोघांना वाटलं आपल्या उपचारांना प्रतिसाद मिळतोय, फरक पडतोय, म्हणून आत्ताशी दादासाहेब दवाखान्यात सोबत आले नाहीत. एकटीच गेली. बसमध्ये जवळ 50चा माणूस बसला. दवाखान्यात जाताना भासात जे दिसतंय ते प्रत्यक्षात पाहायचंय का पोरी? उंच गोरा धिप्पाड, ओठावर राकट मिशा रोळणारा, डोळ्यात झरप असणारा माणूस हळूच विचारत होता. आपण घाबरलो. उठून पुढच्या सीटकडे जाणार तोच. पुढे जाऊन उपयोग नाही पोरी. ती गढी, ते शिवालय, तो आड तुझी वाट पाहत आहेत. कारण तुझा जन्म तेथला, तुझा बाप, तुझी आई तेथे संपले की संपवलेत या महंत की प्रभूनेनं. काही बरळू नका. मी तुम्हाला ओळखत नाही, आणि ही असंबंध बडबड काय चालवली आहे? आपण संतापून बोललो. बडबड? तुला भास होतात गढी, शिवालय, आड, वड, हे मला कसं माहीत मग? प्रभूने तुझा बाप नाही तर काशीनाथ सानप तुझा बाप आहे, हे मला कसं माहीत? आपण जागेवर स्तब्ध पुतळा. पुढे बागेचा थांबा येतोय. मी उतरतोय, तूही उतर. मी सारं सांगतो, म्हणत गाडी थांबताच तो उतरला व आपणही. मी गंगाधर इंगळे, तुझ्या आईचा आतेभाऊ. तू ब्राह्मण नाहीस तर पाथरवट आहेस. पाथरवट. गौरी व काशीनाथ सानप यांची मुलगी. प्रभूने किंवा महंतांनी तुझ्या बापास मारलं व दोषारोप माझ्यावर. पण हे साफ खोटं.
पोरी, पाथरवाटाचं रक्त आहे तुझ्या धमनीत व तुला बोलवते ते तारापूरच्या गढीत. म्हणून हे भास आभास होत आहे तुला. माझं लगेच तुला पटणार नाही आहे, पण गढी तुला तारापुरात घेऊनच जाईन. मी भेटत राहीन तुला, पण तुर्तास ही बाब कुणालाच सांगू नकोस. अगदी महंतांनाही नाही. ते कितीही सांगतील की मीच मारलं तुझ्या बापास, पण लक्षात ठेव, मी मारलं असतं तर तुझ्यासमोर आलोच नसतो मी. तुला किती वर्षांपासून शोधतोय मी, पण महंतांनी तुला हिमालयात नेलं व तिथून पुण्यास प्रभूंकडं. मला कैदेत डांबलं होतं त्यांनी, पण सुटताच तुला शोधत होतो मी. तो माणूस एकसारखा बोलत होता, पण आपणास हाही भासच असावा असंच काहीच. गंगाधर इंगळे नंतर भेटलाच नाही. महंतांनीच तारापुरातल्या शाळेत पाठवलं. गेल्या 6 महिन्यांपासून आपण गडीत राहतोय, पण आता ना भास ना आभास. आपण गंगाधर इंगळेचं मनावर घेतलंच नाही, कारण महंत व दादासाहेब यांच्या वागणुकीत ही जाणवलं नाही कधी. दादासाहेब आपले जन्मदाते नाहीत हे जाणून होतो आपण, पण आपला बाप कोण याचा कधीच विचार शिवला नाही आपणास, अगदी गंगाधर इंगळे भेटल्यावरही. मात्र तारापुरात गडीवर गावडेसोबत याला पाहिलं आणि मन सैरभैर झालं. मनात पुन्हा भास आभास. महंतांच्या संमोहनानंतर प्रथमच भास आभास, त्यानंतर शाळेत हा तुम्हास कुठेतरी पाहिलंय या वाक्यानं पुन्हा गदाळलो. आपण आपलं सैरभैर होणारं मन संयमित करतोय भास आभासापासून दूर जाण्यासाठी, तर हा त्याला सुरुंग लावतोय म्हणून आपण याला साप झटकलं. पण तरी हा पहाटेच गडीवर. कन्नी आत आली आहे आणि तुमच्यासमोर मरून पडली आहे. त्याआधी ही कन्नी शांत पड बघ. हे कुठून आलं आपल्या मेंदूत? आपणास कन्नी कोण हे तर माहीत नव्हतं, मग अचानक कसं? म्हणजे भास आभास सुरू झाले आपणास. ही जाणीव होताच आपण खवळलो, याला बाहेरच हाकललं. डॉक्टर रामभोगांनी विचारल्यावर तीच गत. थेट गंगाधर इंगळे आठवला आणि आपण दादासाहेबांचा विचार न करता मनातलं गरळच ओकलो. पण हे गरळ आलं कुठून? पुन्हा भास आभास. भव्या सानप सकाळीच तारापुरात येत गढीवरून फ्रेश होत शाळेत गेली. 10वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक चंद्रग्रहणाची माहिती देऊ लागले. ग्रहणाच्या वेळी ग्रहाचं एक सरळ रेषेत येणं, ग्रहांमधलं अंतर, ग्रहणाचे प्रकार, भरती सारं समजावून सांगत होते ते. मुलांनो, चंद्रकला व खंडग्रास ग्रहणातला चंद्र यात मूलभूत फरक काय असतो? भव्या मॅडमांनी विचारलं. मुलं आपापल्या मतीनं उत्तरं देऊ लागली, पण भव्याचं समाधान झालं नाही. भलकारे सर, मुलांना रात्री शाळेत बोलवून प्रत्यक्ष ग्रहण दाखवा व पुढच्या 15 चंद्रकलाचंही निरीक्षण करायला लावा. त्यांना खंडग्रास ग्रहणात चंद्राची स्थिती व चंद्रकलेतली स्थिती छायेच्या आकारावरून कशी ओळखावी हे निरीक्षणातूनच कळेल. मॅडम, आजचं ग्रहण रात्री उशिरा आहे. एवढ्या उशीर पावे तो मुलं शाळेत जागणार वा थांबणार नाहीत. प्रोजेक्टरवर दाखवा त्यांना निदान, म्हणत भव्या सानप निघाल्या. सायंकाळी गढीच्या बंगळीवरून भव्या समोरच्या तारापूरच्या मेघडंबरीतला चंद्र न्याहाळू लागली. दुपारचा प्रसंग तिला आठवला. भलकारे सरांना चंद्रकलेत सावली ही गोलीय असते, तर खंडग्रास ग्रहणाच्या वेळी धरेच्या अंडाकृती आकाराची सावली अंडाकृतीच दिसेल हे माहीत नसावं, तर ते मुलांना काय स्पष्ट करतील? भलकारे सरांसारखंच आपणाशी दादासाहेब, महंत गंगाधर इंगळे यांच्या प्रभावाच्या आपणावरील सावल्या माहीत नसाव्यात का? कोणाच्या सावलीचा प्रभाव कसा? छाया प्रच्छाया यांच्यातले अंतर, सागरास भरती पौर्णिमेला तसंच आपले भास आभास त्या भैरव शिंदे का तो त्याच्या प्रभावानं तर नसावेत. ती विचारतंद्रीतून बंगळीवर डुलकी घेऊ लागली. 2 दिवसांपूर्वी झोप नव्हतीच. पूर्णाकृती चंद्र वर वर चढतच होता. उन्हाळ्याच्या हलकीत ही सुसरीत पाण्याची रजत काकरी वाहतच होती. उसाच्या फळात कोल्हे लांडगे उन्मादात की येऊ पाहणाऱ्या ग्रहणाच्या सावलीच्या भास आभासानं ओरडायला पाहत होते.
गडीत जोराचा आवाज आला. भव्याची डुलकी उघडली. ती आत जात आवाज कसला पाहू लागली. गडीत तिच्याशिवाय दुसरं कोणीच नसायचं. अख्ख्या तारापुरात आधीच गडीबाबत वेगवेगळ्या बावड्या व भीती, त्यात प्रभूने मालकाची दत्तक पोर मॅडम एकटी राहते हेच मोठं अचरज. एखादं चुकार मांजर गावाकडनं चुकत आलं असावं बहुतेक, किंवा सुसरी पल्याडच्या उसाच्या फळातलं रान मांजर, कारण गडीचा बराचसा भाग वापरातच नव्हता. गडीखालचा एक मोठा मजला कायम बंद. तो उघडून जिना उतरून खाली गेल्यावर पुन्हा तळघर, त्यालाही दार. ते उघडल्यावर पुन्हा जिना. महंताने भेटीत खालचा मजला उघडायचा नाही म्हणून ताकीद दिली. भव्या ही न घाबरणारी, पण तरी ती तो मजला उघडण्याच्या भानगडीत पडलीच नव्हती. तिकडनंच खूप उंदरं व घुशी गडीत फिरत. कदाचित त्यासाठीच मांजर आला असावं असा अंदाज बांधत ती परत आली. आता चंद्र पुरा गडीच्या डोक्यावर आलेला. भव्यानं वेळ पाहिली. 12:15 झालेले. ग्रहणाला अवकाश अजून. तारापूर शांतपणे निजेच्या कुशीत पहुडलेला. ती पुन्हा बंगळीवर बसली. कड्यांचा कुरकुरण्याचा आवाज शांतता चिरत गेला. आपणास स्किझोफ्रेनिया होता की आहे? पण का का भासाभास? ही गढी, हे शिवालय आपणकडून काय अपेक्षा ठेवून असावेत? आपण आधी कधीच आलो नव्हतो, तर मग हे हुबेहूब का दिसायचे आपणास? इथली कुत्री, तिचं नाव कसं आलं आपल्या तोंडात? आणि समपातळी म्हणजे काय? सूर्यधरा चंद्रा एका पातळीत रेघेत यायला लागले. चंद्राचा एक कोपरा झाकायला सुरुवात झाली. गडीतून पुन्हा आवाज. ती सपापली. तिनं आत नजर टाकली. बल्बाचा पिवळा प्रकाश गडीच्या काळपट भिंतीवर अधिकच काळपट वाटत होता. ती डोळे ताणून पाहू लागली, पण काहीच दिसेना. तो सुसरी पल्याड लांडग्या कोल्ह्यांचा आवाज. तो विरत नाही, तोच पुन्हा आतून आवाज. आता मात्र तिनं कान डवकारले. ती आवाजाच्या दिशेनं आत गेली. गडीत दबकत दबकत फिरू लागली, पण आवाज बंद व काहीच दिसेना. ती परतू लागली. आपणास आभासा सुरुवात झाली वाटतं. तोच पाठीमागं काहीतरी घासल्याचा आवाज. तिचं सर्वांग थरथरलं. मागे वळून पाहावं का? वळलो आणि काही असलं तर? कसं शक्य आहे? आपण 6 महिन्यांपासून इथं राहतोय एकट्याच. ती वळलीच, पण काहीच नाही. तिने सर्व लाईट लावले. लख्ख प्रकाश. गडीच्या खिडकीतून ग्रहणास सुरुवात झालेली तिला दिसली. बाहेर जाऊन ग्रहणातली पृथ्वीची अंडाकृती छाया घेऊ, जेणेकरून उद्या मुलांना दाखवता येईल म्हणून ती वळली. गंग्या, हरामखोर! तिच्या अंगावरून सर्र दिशी काटा गेला. अंगावरील लव ताट झाली. कोण? नकळत पण तिच्या कोरड्या पडल्या ओठातून शब्द फुटलेच. आताच आपण स्पष्ट ऐकलंय. हा मात्र आभास नाही. आपणास स्किझोफ्रेनिया असला तरी. कोणीतरी गंग्या हरामखोर म्हणाल. आपण आपल्या कानाने ऐकलंय. गडीत तर आपल्याशिवाय कोणीच नाही. मग आवाज खालच्या मजल्याकडून आलाय. भव्या, घाबरू नकोस. आई वडील नसताना तू जर वाढली आहे तर भीतेस कशाला? नाही भव्या, ही गढी आहे. किती रक्तरंजित इतिहास, कट कारस्थान घडलं असेल इथं. आत्मे, परमात्मे, कारी, हडळ, सुसरीतले आसरा, गिरे, काय काय असेल इथं. महंतांनी दार उघडायला मना केलंय. अरे पण तो भेटलेला गंगाधर तर महंत प्रभूने खोटं बोलताहेत सांगत होता. कदाचित महंतांनी तळमजल्यात काही लपवलं तर नसेल. भव्या उठली. भिंतीतल्या गोडमुखी घुंटीवर गंजाळलेल्या किल्ल्या टांगलेल्या, कितीतरी वर्षांच्या. इंग्रज काळातलं पितळी कुलूप तिनं अनेक किल्ल्याचं आस्पद फिरवत उघडलंच. दणकट कुलूपच विशेष होतं. एरवी दुसरं असतं तर उघडणं शक्यच नव्हतं. जिन्यातून ती खाली उतरू लागली. पायऱ्या दगडी चिऱ्याच्या घडीव. जिन्यावर धूळ साचलेली. हातातली बॅटरी लावली आणि उंदरं घुशी खुडबुडू खुडबुडू करत पळाल्या. काहीच नाही. मग आवाज कसला? भव्या, तू आजारीच.
दुसऱ्या कोणी मुलीने दार उघडायची हिंमतच केली नसती. तू का जीव धोक्यात घालतेस? आता पुन्हा तळघराचं दार उघडायचं का? नकोच, परतूया. भव्यानं दारास कान लावला. आतून खळखळ खळखळ पाणी वाहत असल्याचा नाद जणू. संतपणे एका लयीत पाणी खळाळत असावा असाच आवाज. तिने पुन्हा किल्ल्यांच्या जोडग्यातली किल्ली शोधली व कुलूप उघडलं. कुलूप खाली ठेवत कडी उघडली. धडधडत्या छातीने बॅटरी नीट धरली. खालच्या मजल्यावर लाईट नाहीत तर तळघरात नसतीलच. हळूच दार आत लोटलं. करार फरार विजागऱ्याचा आवाज. धूळ उठली. तिने बॅटरीचा झोत टाकला. खाली पुन्हा तशाच पायऱ्या. आणि समोर पाहिलं. तळाच्या पायरीवर तिरकस कोणीतरी बसलेलं. मान वळली, नजर रोखली. कोण? कोण? सर्वांगाचा थरथराट, घाम, घशाला कोरड. प्रश्नाचा टक्का की भडका उडालाच. मी कासा, सांडपाचा काशीनाथ. आणि ही गौरी. भव्याला कोपऱ्यात बसली गौरी दिसते तोवर तर बॅटरी रिसटली आणि पळाली भव्या. सर 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 सरसराट पायऱ्या जिना चढत गडी बंगळी देवळी माची सैराट निडर भव्या. बुंगाट. मागून आवाजावर आवाज. गंग्या हरामखोर, आमची भवानी कुठं आहे? आणि बासुंदीत तू विष कालवलंय ना? पण येईल माझा शंभू रुद्राक्षाच्या घागरी, खजान्यात दार. पण ते आवाज ऐकायला भव्या थांबलीच नाही तिथे. माचीच्या खालीच कन्नी सोबत तिला भैरव शिंदे येऊन थडकला. भव्या भैरवला घट्ट गच्च बिलगली. कन्नी गडीकडं तोंड करत करत भुंकत होती जोरात. खंडग्रास ग्रहण सुटलं आणि खाली तारापुरात अर्जुन मांगाच्या पोरानं दे दान सुटे ग्रहण पुकारा करत फिरायला सुरुवात केली. भव्या, भवानी, भैरव, हे शंभो महादेवा, कसलं हे गिराण की स्किझोफ्रेनियाच भास आभासाचा. मग मग हा गंग्या कोण? आणि शंभो? कन्नी, तू का भुंकते बये? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.